भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका येथे मायरा हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। डॉक्टर अनिल बी कादिया डायरेक्टर व डॉक्टर देवयानी भोई डायरेक्टर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने कमी खर्चामध्ये त्यांनी हे हॉस्पिटल उभारले असून येणाऱ्या काळामध्ये लोकांची सेवा करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। यावेळी या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मायरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले। भोर साहेब इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत। आज बघितलं गेलं तर अंबाडीसारखं आहे। भोर साहेब काय सांगाल, आपण स्थानिक भूमिपुत्र आहेत। आज या ठिकाणी मायरा हॉस्पिटलचं उद्घाटन बघितलं तर 6 महिन्यापूर्वीच आपल्या भिवंडी शहरामध्ये झालं होतं। आता पुन्हा या ठिकाणी अंबाडी नाका या ठिकाणी हॉस्पिटलचं उद्घाटन होतंय। काय सांगाल, डॉक्टरांच्या टीमला काय शुभेच्छा द्याल आणि लोकांना काय आपण आवाहन कराल? डॉक्टर अनिल कादिया आणि डॉक्टर देवयानी भोई यांनी भिवंडी येथे मायरा हॉस्पिटल आहेच, तिथे सुद्धा चांगल्या प्रकारच्या सुविधा आहेत। त्यांनी बघितलं या ग्रामीण भागात देखील लोकांना गोरगरीब जनतेला सुविधा मिळावा आणि समाज सेवेच्या दृष्टीने त्यांनी हा नवीन मायरा एनेक्स म्हणून हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू केलेलं आहे, जेणेकरून इथे सर्व गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी। या हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगली सुविधा ते देणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी इथे आहेत आणि त्या बाबतीत सर्व गरीब जनतेने इथे यावं, सेवेचा लाभ घ्यावा त्यांनी, असं मला तरी वाटतं। ओके, धन्यवाद। आजच्या हा दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो, दवाखान्याची जी सुविधा आहे ही प्रत्येक माणसाला लागणारी सुविधा आहे आणि ह्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या दर 10 किलोमीटरवरती असणं गरजेचं आहे। आणि जर 10 किलोमीटरवरती असले तर बरेचसे पेशंट, काही त्यांचं आयुष्य तेवढं असेल तो काही वाचत नाही, परंतु जितका जवळच्या जवळ जर पेशंट असले, जे दवाखाना असला तो वाचण्याचा एक त्याच्यातला चांगला उत्तम मार्ग आहे। आणि आज जे आम्ही इथं दवाखान्याचा जो प्रोग्राम आजपासून स्टार्ट केले त्यांना माझे शुभेच्छा असते। आमच्यासारखं पण इकडे अंबाडीला पारायला येतात, तर इकडे काही त्रास झाला तर इथले इथे 8 मिनिट व्हायला पण बरं होईल, अशी तुमची शुभेच्छा असेल। ठीक आहे, धन्यवाद सर। अनिल सर, प्रथम तर आपली संपूर्ण माहिती द्या, आपलं शिक्षण, आपलं जो नवीन व्यवसाय आपण सुरू केला त्या संदर्भात थोडक्यात माहिती द्या। बोला सर। नमस्कार, मी डॉक्टर अनिल कादिया, मी फिजिशियन MD मेडिसिन आणि इंटेन्सिव्ह म्हणजे अतिदक्षता विभाग स्पेशलिस्ट आहे। आपण आता अंबाडीमध्ये आपण एक 25 बेडचा आपला हॉस्पिटल चालू केलं आहे। आजपासून त्याचं म्हणजे इनॉग्रेशन झालं आहे, आजपासून तो हॉस्पिटल चालणार आपल्या व्यवस्थित। इकडचे जे आदिवासी लोक आहेत, म्हणजे गोरगरीब लोक आहेत, त्यांना थोडंसं म्हणजे कसं आपलं जास्त बजेट हे त्यांना सांगून ते चांगली सेवा करता आम्ही त्या हॉस्पिटलचा ध्येय घेऊन हॉस्पिटलचं आज उद्घाटन केलेलं आहे। आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आपला 8 बेडचा प्रॉपर ICU असेल, त्याच्यामध्ये प्रॉपर इंटेन्सिव्ह 24 तास असणार आहे, चांगला नर्सिंग स्टाफ आहे, चांगली OT आहे आपल्याकडे, सिया मशीन पण आपण इथे म्हणजे चालू राहणार आहे कंटिन्यू। म्हणजे प्रत्येक पेशंटला इथून थोडासा इमर्जन्सी झाला तर प्रत्येक पेशंटला आपल्या ठाण्याला पाठवा, भिवंडीला पाठवा, इकडे पाठवा, तिकडे होतं। आमचा ध्येय तोच असणार की ती गोष्टी आपण तिथे न करताना आपण सगळ्या गोष्टी इथेच मॅनेज करणार। आणि आपल्याकडे डॉक्टरांची तज्ञ चांगले डॉक्टर, चांगले कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट सगळे आपल्याकडे आठवड्यातून एकदा, जसं पेशंट वाढले तसं 2दा 3दाची सेवा आपल्याकडे दर आठवड्याला देणार आहे। आपल्याकडे सगळे ऑपरेशन दरात, IPD ॲडमिशन, ICU सगळे एकदम चांगले स्वस्त दरात, म्हणजे लोकांना पण परवडे आणि आपलं पण काय असं काही कमायचं तसं नाही, म्हणजे चांगली समाजसेवेसाठी आपण ते सगळं हॉस्पिटल चालू करतोय। अनिल सर, एक प्रश्न पडतो की गेली 6 महिन्यापूर्वीच मायरा हॉस्पिटल भिवंडीमध्ये चालू झालं होतं। हो, त्या ठिकाणी तुमचं कशा प्रकारचं प्रोत्साहन होता, कशा प्रकारची तुमची सेवा लोकांकडे होती, त्याच्यामध्ये काय काय सुविधा आपण लोकांना देत होते? भिवंडीमध्ये पण आपलं मायरा हॉस्पिटल आहे, तिकडे तो पण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिकडे पण ICU आहे, डायलिसिस आहे, चांगलं ऑपरेशन थिएटर आहे, वॉर्ड आहे, स्पेशल रूम्स आहे। पण ते भरपूर वेळा बघितलं की अंबाडीचे पेशंट तिकडे यायचं आपल्याकडे बघायला, पेशंट बाबा मी एवढा लांबून आलोय, थकलोय, दमलोय, डायलिसिसचे पेशंट भरपूर आमच्याकडे डायलिसिस करायला यायचं। मग थोडा विचार केला बाबा आपण जर आपण हॉस्पिटल जर मायरा तिथे अंबाडीला चालू केलं तर तिकडच्या लोकांना जे एवढं येण्याजाण्याचा खर्च आहे, रोड खराब आहे, म्हणजे लोकांना त्रास होतो येण्याजाण्यामध्ये, गाडीमध्ये बसणं, उलट्या होतात, हे होतं, त्या कमी करण्याकरता विचार केला की बाबा थोडंसं आपण तिथे आपण चालू करू। आणि जे भिवंडीमधला जो मायरा हॉस्पिटल आहे तशी म्हणजे फॅकल्टी सगळी इथे आपल्या अंबाडीमध्ये पण राहणार आहे। त्या ठिकाणी कुठल्या सुविधा सर्वसामान्यांसाठी आपण मोफत सुरू केल्या होत्या आपल्या मायरा? सध्या तिकडे डायलिसिसची सुविधा मोफत चालू आहे
आणि बाकी पण जे म्हणजे चार्जेस म्हणजे आहे ते एकदम आपलं सोलिड चार्ज घेतो, काय असं काही हायफाय चार्जेस घेत नाही. जसे पेशंटची कंडिशन तसे पेशंटला आपण चार्जेस देऊन फ्री करतो, म्हणजे चांगला ट्रीटमेंट देणार. पेशंट आपल्याचे चांगले आहे म्हणजे असं काही म्हणजे, आणि 6 महिन्यामध्ये पेशंट चांगले जुळले पण आहे आपल्याला असं. आता या ठिकाणी जे अंबाडीमध्ये आपण जे सुरू केलं हॉस्पिटल, त्याच्यामध्ये लोकांना कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत? इथे पण लोकांना चांगले म्हणजे सर्वात मोठा प्रश्न काय पडतो, हॉस्पिटलमध्ये गेलो तर चार्जेस कसे लागतील. मागायला हॉस्पिटल आहे तर आपण ते एकदम सोयीतीन ठेवलेलं, एकदम लोएस्ट बजेट चार्जेस, जे पेशंटच्या पॉकेटला पण परवडलं पाहिजे आणि पेशंट त्याकरता घाबरायला नाही पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट, पेशंट घाबरून जर पळाला तर त्याला ट्रीटमेंट भेटणार नाही, पेशंटला पण धोका आणि मग त्याच्या घरच्याला पण त्रास आहे. त्याकरता आपण फ्लेक्झिबल असणाऱ्या गोष्टीसाठी असं वाढून काही असं नाही की पेमेंट एवढाच घेणार एवढाच करणार, जसं आहे तसं घ्या आणि ट्रीटमेंट घ्या. सर्वात आमचा मोठा उद्देश आहे ट्रीटमेंट देणं, म्हणजे पेशंटला त्रास होतो त्रास काढणं. आणि सर 6 महिन्यामध्ये आपण सेकंड ब्रांच ओपन केलेली आहे. इन फ्युचर आपला काय प्लॅन असेल, मायरा हॉस्पिटलचा काय प्लॅन असेल? सर ॲक्च्युली मायरा हॉस्पिटलचा प्लॅन असं आहे की मी अजून थोडं चांगल्या प्रकारे करून अजून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अजून ओपन करायचं आहे प्रोग्राम. पण ते कसं एकदा एरिया कसं त्यांच्या लोकांची गरज काय आहे ते बघून मी ते परत ठरवतो. म्हणजे आम्हाला उघडायचं म्हणून उघडत नाही, पण ह्या एरियामध्ये लोकांना काय गरज आहे मग त्या हिशोबाने आपण चालू करणार आहे. पुढच्या 6 महिन्यानंतर बहुतेक आम्ही अंबाडीमध्ये डायलिसिस सेंटर पण ओपन करणार आहे. ओके, ते मोफत राहणार का? म्हणजे ते गव्हर्नमेंटकडून आपण थोडंसं सवलत घेऊन ते करणार आहे. मोफत म्हणजे कसं थोडंसं जे लागतात आपल्याला ते थोडंसं आपल्या गव्हर्नमेंटकडून काही सुविधा घेऊन तसं करून, पण पेशंटसाठी मोफतच राहणार आहे. पेशंटला काही म्हणजे आपल्याला तसं काही लागणार आहे. विशेष म्हणजे आपल्या आंबोली परिसरामध्ये 60-70 गावं आहेत. त्या गावातील लोकांना आपण काय आव्हान, कारण त्याच्यामध्ये बहुतेक 70% 60% आदिवासी समाज देखील आहे. त्यांना आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या पण सुविधा आहेत त्या सुविधा देण्याच्या माध्यमातून आवाहन करा. ते चांगलंच आम्ही हॉस्पिटलच्या नावाखाली आम्ही एकतर मेडिकल कॅम्प अवेअरनेस कॅम्प जे असतात ते लावणार आहे. त्यांचे आजार आहे त्यांना समजून सांगणं आणि त्याचा उपचार काय ते त्यांना आम्ही कळवणार आहे. बाबा हा आजाराचा हा उपचार आहे. ते झाल्यानंतर हा आजाराला तुम्हाला कितपत खर्चाचं तुम्ही ते म्हणजे डोक्याला टेन्शन घेऊ नका. जास्त खर्च असेल तर मला आजार होणार नाही, तुम्ही या हॉस्पिटल आहे जेवढं तुमच्याकडे असेल आपण तेवढं सगळं चांगलं तुम्हाला करून देऊ, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. शेवटचा प्रश्न आहे अनिल सर, हे जे सर्व आपण करताय समाजसेवाचा उद्देश ठेवून, तर याच्या पाठीमागे तुम्हाला कोण कोण सपोर्टर्स आहेत? तुम्ही डॉक्टर्स, तुम्हाला देवची उपाधी देतात लोक, तर आपल्या माध्यमातून आपल्याला कोण कोण सपोर्ट करतो की आपण हे सर्व करू शकता? आपल्याला कोण फाउंडर आहेत, कोण आपल्याला सपोर्ट करतात, कोणाकोणाच्या सहकार्यामुळे तुम्ही आपले हे हॉस्पिटल उभं केलं आजपर्यंत? सहकारी सर कसं एकतर आमची म्हणजे मनस्थिती अशी आहे की आम्ही ते समाजासाठीच करतोय. म्हणजे सामाजिक कार्य चांगला असू द्या, लोकांना त्याचा चांगला फायदा असू द्या. दुसरं पाठीमागे असं कोणी मोठा हात नाही, आमचेच आई बाबा, त्यांच्या आशीर्वादाने सगळं चाललंय व्यवस्थित. आणि आपले शेलार गावातले अनंत बालाराम भोईर साहेब आहे, त्यांचा मार्गदर्शन आम्ही करतोय. दुसरे आमचे वडील आहेत, रिटायर IAS ऑफिसर आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळे आपण सगळे चांगलं काम करत निघालोय म्हणजे असं. ओके, धन्यवाद सर, थँक्यू. मॅडम, प्रथमतः तुम्ही स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि खूप अभिमान आहे आम्हाला की तुम्ही स्थानिक आमचे डॉक्टर होऊन लोकांची सेवा करताय. विशेष म्हणजे आपलं भिवंडी शहरामध्ये मायरा म्हणून हॉस्पिटल आहे. आज अंबाडी नाक्यामध्ये दुसरी ब्रांच ओपन होते, तर या ठिकाणी ब्रांच ओपन करण्याचा आपला काय उद्देश नेमका आहे, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर देवयानी अनंत भोईर, इथली स्थानिकच आहे, शेलारचीच आहे मी आणि माझं MS झालं आहे गायनेकोलॉजीमध्ये. पण आता 3 वर्ष झालं मायरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रन करतोय भिवंडीमध्ये. तर 3 वर्षामध्ये जो अनुभव आला त्यानुसार बरेचसे पेशंट माझे इकडून अंबाडी वाडा या साईडून येतात, पण येताना तिथपर्यंत भिवंडीत पोहोचेपर्यंत पेशंटचे कॉम्प्लिकेशन खूप जास्त वाढत होते. हे पण मला या 3 वर्षाच्या अनुभवात दिसलं. त्यामुळे हे वाटलं का इथे पण ती सुविधा, जी सुविधा मी तिकडे पोहोचवते पेशंटला, ती इथे पण पोहोचवणं खूप गरजेचं आहे. त्या उद्देशाने, त्या हेतूनेच मी विचार केला. आणि त्याचबरोबर आपले फिजिशियन आहेत डॉक्टर अनिल कादिया, ह्यांच्यासोबत मी, ते इंटेन्सिव्हिस्ट पण आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत मी हा हॉस्पिटलचा प्लॅन करून हा पण चालू केला. आणि इथे आम्ही ती एकूण एक सुविधा पेशंटपर्यंत पोहोचवणार आहोत. काय काय नेमकं सुविधा आपण तिथे? त्याच्यामध्ये ICU आपलं इथे सगळ्यात मेन आहे. रोडवर ॲक्सिडेंट ह्या गोष्टी आहे, साप चावणं, बरेचसे इमर्जन्सीज आहेत, ते तिथपर्यंत पेशंट पोचता बरेचसे दगावतात. पण तसंच माझं फॅकल्टी आहे गायनेकोलॉजी, म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ. प्रसूतीचं पण इथे खूप कॉम्प्लिकेशन होतात तेव्हा पेशंटला पुढे जायला सांगतात.
मग ती सुविधा इथे पोचवायची आहे. इथे पण एमर्जन्सीमध्ये त्यांची डिलिव्हरी, सीझर या पण कोणते दुसरे ऑपरेशन आहेत, इक्टोपिक प्रेग्नन्सीसारखे एमर्जन्सीज आहेत, तर आपण इथे त्यांना सुविधा करून पेशंटचा आणि पेशंटच्या बाळाचा दोघांचा जीव जेणेकरून वाचला जावं, ह्या उद्देशानेच आपण इथे चालू करतोय. मॅडम, आपण बघितलं तर स्थानिक भूमिपुत्र आहेत. आपला भिवंडी आंबाडी परिसर जो आहे खूप गरीब जनता आहे, आदिवासी समाज आहे, त्या सर्वांना आपण काय आवाहन करणार आणि त्यांना जो खर्च आहे शहरातला तो न परवडण्यासारखा आहे, तर त्यांना शहराची सुविधा आपण भिवंडी इथं गाव लेवलला आणून देतोय, तर त्यांना आपण काय आवाहन करणार? महत्वाचा तो उद्देश इथे येण्याचा तोच आहे का मला सेवा करायची आहे ते, कारण की तिथे माझं हॉस्पिटल तर चालूच आहे, पण इकडच्या लोकांपर्यंत ते सुविधा आणि लोक तिथे येता घाबरतात पण का तिथे जास्त पैसे लागतील. त्यासाठी आपण इथे पोहोचतोय पेशंटला की कमीत कमी खर्चामध्ये उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा त्यांना आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर आमचे CM फंड आणि ह्या महात्मा ज्योतिबा फुले योजना ज्या आहेत त्या पण आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू करतोय, तर त्यांचा पण लाभ आम्ही पेशंटला देणार आहोत. आपल्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते चांगले चांगले डॉक्टर आपल्याकडे आहेत जेणेकरून लोक या ठिकाणी येतील? आपली पूर्ण टीम, सगळेच कन्सल्टंट टीम आपल्याकडे आहेत, म्हणजे प्रत्येक फॅकल्टीचे कन्सल्टंट आपल्याकडे आहेत आणि ते सर्व इथे येऊन काम करायला तयार आहेत आपल्यासोबत. त्याच्यामध्ये डॉक्टर सुधीर सुतार सर आहेत, सर्जन आहेत, तसे शिवम जोंधळे सर, ते पण जनरल सर्जन आहेत, लॅप्रोस्कोपिक सर्जन, ते पण इथे येऊन सर्व प्रकारचे इमर्जन्सी सर्जरी करायला पण तयार आहेत. ऑर्थोपेडिकची पण आपली टीम आहे. त्याचबरोबर सर तर स्वतः इंटेन्सिव्हिस्ट आहेतच, मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून इथे असणार आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न आहे, गेली 3-4 वर्षापासून आपण लोकांची सेवा करताय, या सर्वांमागे आपल्याला कोणाचा सपोर्ट आहे? कशा पद्धतीने तुम्ही 3 वर्ष पूर्ण केली, आता नवीन ब्रांच होते, या सर्वांचं श्रेय तुम्ही कोणाला देणार असाल? हा श्रेय तर सर्वात पहिले तर आईवडिलांनाच जातो. आईवडिलांशिवाय तर ह्या गोष्टी करणं शक्यच नाही आहे. सर्वप्रथम माझेच वडील जे जिल्हा परिषद सदस्य, माझी जिल्हा परिषद सदस्य सभापती होते, तसेच माझी आई पण जिल्हा परिषद सभापती होती, सदस्य होती, तर त्यांचं खूप पाठबळ मला आहे आणि त्यांच्या जी समाजसेवेची आवड आणि कार्याची आहे तेच माझ्यात पण आहे. चालेल.